आमची तर खूप इच्छा आहे की इकडे काहीतरी मराठी व्हायला पाहिजे जी. एक उतारा आहे तो आहे नटसम्राट या जगप्रसिद्ध नाटकातला बहुत प्रेशर है बिकॉज ऑल द ग्रेट एक्टर्स हैव डन दिस. टू बी और नॉट टू बी, दैट इज द क्वेश्चन. जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. जो आपल्या जागी ठामपणे उभा आहे तो मी आहे जुलियस सीझर, मी आहे प्रतापराव, मी ओथेलो, सुधाकर आणि हॅमलेट, मी आहे गणपत बेलवेलकर. नटसम्राट. क्या बात है, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे शाहरुख सरांसाठी. थँक्यू. सर भारी भारी जाम भारी कडक कडक. मी आहे गणपत बेलवेलकर नटसम्राट. आहा! पाठ झालं सरांचं, पाठ झालं. आणि आता जोरदार टाळ्या अनुष्काजींसाठी. नालायक गधडी, तुला शिकवीन चांगलाच थळ. तुझा पापाचा भरलाय घडा. मोठा समजतो स्वतःला मागसर. तुझा मसनात घाल शास्त्र. तुझा क, तुझा ख, तुझा घ, तुझा ग मारे पैजेच उचलतोय एडा. तुला शिकवीन चांगला धडा. क्या बात है. खरंच दोघांसाठी पण जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सोपं नाही, हे सोपं नाहीये. सर, आमच्या तुकरटवाडीमध्ये अनेक गोष्टी घडतात, पण एक गोष्ट असते ती थोडी वेगळी असते, ती म्हणजे पत्र. आमचे पोस्टमन काका पत्र घेऊन येतात, पण आज हे पत्र मी तुमच्या समोर वाचतोय. एका फॅननी पाठवलंय पत्र. बघूयात त्यांचं काय म्हणणं. नमस्कार शाहरुख. जेव्हा मी शाळेत होतो तेव्हा सगळे मला म्हणायचे की तू किंग खान सारखा दिसतोस. आयुष्यातली बरीच वर्ष मी किंग खान होण्यासाठी खर्च केली. तुमचेच सिनेमे बघायचो, तुमच्याबद्दल वाचत राहायचो, विचार करत राहायचो. खूप विचार केल्यानंतर मला कळलं की मी किंग खान होणार नाही. कारण मला आता कळलंय की किंग खान बनण्यापेक्षा शाहरुख खानचं आयुष्य एक मोठी शिकवण देऊन जातं. मला हे कळायला थोडा वेळ लागला, पण सगळ्यांच्या बरोबर असंच होतं. कॉलेजचे दिवस असेच असतात की इतिहासाच्या तासापेक्षा टीचरनं लावलेल्या लिपस्टिकवरच बऱ्याच मुलांचं जास्त लक्ष असतं. पुस्तकांपेक्षा इंटरेस्टिंग गोष्टी आजूबाजूला दिसायला लागतात. मेंदू म्हणतो की 1857चा किस्सा वाचायला हवा, पण मन विचार करतं की 2017च्या गोष्टीचा हिस्सा बनायला हवं, कारण हिरो बनायचं असतं ना. नंतर कुठेतरी वाचलं की तुम्हाला कॉलेजमध्ये असताना बेस्ट स्टुडंटचा सन्मान मिळाला होता. माझ्यासारख्या मुलासाठी हे खूप विशेष आहे की तुम्ही तुमच्या कॉलेजच्या दिवसांमध्ये चांगले स्टुडंटच नाही तर खूप चांगले खेळाडू होतात. ही गोष्ट मला कोणी सांगितली नव्हती. मी फक्त तुमच्यासारखी हेअरस्टाईल करण्यात बरीच वर्ष बिझी राहिलो. आमच्या सुपरस्टारच्या बाबतीत असंच होतं. ज्या गोष्टी सामान्य लोकांना कळायला पाहिजेत त्या कळत नाहीत, आणि ज्या गोष्टींचा फायदा नाही त्या मात्र पटकन कळतात. तुमच्या बंगल्याच्या बाहेर टेरेसवर उभं राहून तुमच्या लाखो फॅन्सना तुम्ही हात दाखवता, फ्लाइंग किस देता. मी किंग खान न बनण्यापाठीमागे हे पण एक कारण आहे. कारण एवढ्या सगळ्या मुली तुम्हाला भेटायला येतात आणि तुम्हाला मात्र टेरेसवरच उभं राहावं लागतं. तुम्हाला त्यांना साधं भेटताही येत नाही. हा विनोदाचा भाग होता, पण मला किंग खान नाही बनायचंय. त्यापेक्षा मला दिल्लीवाला शाहरुख बनायचंय. तुमचे सिनेमा तर मला आवडतातच. तुमची उंची 5 फूट 8 इंच अशी आहे, तुमच्या डोळ्यांचा रंग डार्क ब्राऊन आहे. पण या गोष्टी माझं स्वप्न पूर्ण करायला मला मदत करतील का? तुमचा एक डायलॉग मी पाठ केलाय, जसं की अगर किसी चीज को पूरे शिद्दत से चाहो तो पूरी कायनात तुम्हें उस चीज से मिलाने की साजिश में जुट जाती है, वगैरे वगैरे वगैरे. पण मला तुमचे सगळ्यात सुंदर डायलॉग तुमच्या येल युनिव्हर्सिटीच्या भाषणात ऐकायला मिळाले. ते खरे डायलॉग होते. तुम्हाला डॉक्टरेट मिळाली.
पुरस्कार तर खूप मिळालेत तुम्हाला, पण मला लक्षात आहे की चॅरिटीसाठी युनेस्कोतर्फे तुम्हाला पुरस्कार मिळाला आणि तो पुरस्कार मिळवणारे तुम्ही एकमेव भारतीय आहात. तुमच्या बाबतीत खूप वाद गॉसिप्स होत राहतात, पण तुम्ही तुमच्या चॅरिटीबद्दल मीडियाला कधी काही कळू सुद्धा देत नाही. मला तुमची हीच गोष्ट जास्त आवडते. मरीन ड्राईव्हवर उभं राहून अनेक लोकांनी म्हटलं असेल की एक दिवस या शहरावर मी राज्य करेन, आणि घरी जाऊन अनेक जण झोपलेही असतील. पण तुम्ही एकमेव होतात जो व्यक्ती फक्त बोलला नाही तर त्यानं ते खरं करून दाखवलं. कारण स्वप्न पूर्ण करण्यासाठी झोपण्याची परवानगी नसतेच. स्वप्न पूर्ण करण्याचा जोश फौजीच्या शाहरुखच्या डोळ्यात आहे. कभी हा कभी नाच्या शाहरुखमध्ये जो मुलगा कुठल्याही गॉडफादर शिवाय एकटा मुंबईला आला होता, जो मुलगा सिनेमाच्या वेडापायी शिक्षणात अव्वल राहण्यासाठी नेहमी झटत होता, जो मुलगा वयाच्या 15व्या वर्षी आपल्या वडिलांना गमावतो, त्या हॉस्पिटलच्या बाहेर निघतो, कारचा ड्रायव्हर वाट बघून निघून जातो, 15 वर्षांचा मुलगा शेवटी आपल्या कारमध्ये आपल्या आईला बसवतो आणि ती कार स्वतः चालवत घरी नेतो. घरी गेल्यावरती आईच्या लक्षात येतं आणि आई त्याला विचारते, बाळा तू गाडी कधी चालवायला शिकलास? आणि उत्तर येतं, आई आत्ताच. त्या मुलाचं नाव अर्थात शाहरुख खान. जबाबदारी खांद्यावर पडताच तुम्ही जीवनाची गाडी चालवायला शिकलात. त्याच वेळी आईच्या डोळ्यात तुम्ही बादशाह झाला असाल. मित्रांनो, सिनेमापेक्षा सुद्धा कलाकारांच्या आयुष्यातून शिकण्यासारख्या खूप गोष्टी असतात. पण आजपर्यंत ज्या गोष्टी माझ्यापर्यंत पोहोचायला पाहिजे होत्या त्या पोहोचतच नव्हत्या. शेवटी जाता जाता एकच सांगेन की तुमच्यामुळेच माझ्या आयुष्याचा खरा मार्ग मला सापडला. शाहरुख सर, थँक्यू सो मच. मैं एक्चुअली बहुत खुश नसीब हूँ. मैं सच बात बोल रहा हूँ निलेश. थैंक यू वेरी मच फॉर द लेटर. हमको शायद एक टाइम पे पता नहीं होता, और इसलिए मैं अभी बताना चाहता हूँ, अगर कुछ लोग मेरी बात को सुने और उसको मान लें, कि आखिरकार गाइड अपने माँ बाप ही होते हैं. वाह वाह. और क्योंकि हम कई बातें वो बोलते हैं जो हम मजाक में ले लेते हैं. मेरे माँ बाप तो बहुत जल्दी चल बसे, लेकिन उनकी भी कुछ बातें हैं जो डांट में, फटकार में, प्यार में, दुलार में, दोस्ती में, यारी में, गुस्से में, बहुत चीज़ें माँ बाप ने कही होती हैं. कभी भी मुझे कोई तकलीफ़ होती है तो मैं सोचता हूँ यार मेरी माँ ने ऐसा कहा था यार कि ये मत करना. मुझे ज़िंदगी ने बहुत आई थिंक बहुत सारी अच्छाइयाँ दे दी. जितना मिला है उतना मैं वापस करता रहा, खुशी से और प्यार से. बस दैट्स ऑल. क्या बात. वाह वाह.